नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मी महेंद्र घारे सर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो। आज आपण चर्चा करतोय इयत्ता 9वी गणित भाग 1 चं पहिलं प्रकरण ज्याचं नाव आहे संच आणि संच प्रकरणातला सराव संच 1.4 जो आहे त्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत। तर जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। ओके, आता आपल्याला पुढे जाण्याच्या अगोदर दोन गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे, छेद संच आणि संयोग संच। आता हा काय प्रकार आहे बघा, सांगतो। समजा माझ्याकडे एक संच आहे ए मध्ये बघा, ए मध्ये घटक आहेत, 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे। ओके, आणि याच्यामध्ये आपण असं म्हणतो नंबर ऑफ ए बरोबर किती 5। नंबर ऑफ ए म्हणजे काय, संच ए मध्ये असणारे घटक। या संच ए मध्ये किती घटक आहेत, 1 2 3 4 5, म्हणून नंबर ऑफ ए बरोबर किती बाबा आपल्याकडे आलेला आहे 5। ओके, त्याच्यानंतर नंबर ऑफ बी, समजा माझ्याकडे नंबर ऑफ बी च्या ऐवजी मी एक बी संच घेतो बरं का। माझ्याकडे एक संच बी आहे, त्या बी मध्ये घटक आहेत 4 5 6 7। ओके, 7 पर्यंतच घेऊ आपण, 4 5 6 7 किती घटक आले, 1 2 3 4 बरोबर। मग नंबर ऑफ बी किती झालं, नंबर ऑफ बी बरोबर 1 2 3 4, नंबर ऑफ बी बरोबर 4। ओके, आता याच्यामध्ये दोन प्रकारचे संच आहेत। एक जो संच आहे त्याला आपण म्हणू छेद संच, छेद संच। आता छेद संच म्हणजे काय, छेद। आता एक आपण उदाहरण बघूयात। समजा मी जर का 2 माझ्याकडे संख्या आहेत किंवा 2 माझ्याकडे रेषा आहेत, समजा छेद संच। आता समजा या 2 रेषा आहेत, त्या एकमेकांना छेदल्यात, यांचा हा छेदन बिंदू झाला, म्हणजे दोघांमध्ये कॉमन असलेला घटक। छेद संच म्हणजे दोघांमध्ये कॉमन असलेला घटक, तो असा लिहायचा ए छेद संच बी। ए छेद संच हे छेद संचाचं चिन्ह आहे, ए छेद संच बी, छेद म्हणजे दोघांमध्ये कॉमन। आता दोघांमध्ये कॉमन कोण आहे मला सांगा जरा, कोण दिसतोय कॉमन बघा दोघांमध्ये, हा 4 आहे, इथे 5 आहे, अजून कोण आहे का कॉमन, नाही। दोघांमध्ये समान असलेला जो धागा आहे, तो जे घटक आहे ते 4 आणि 5, याला आपण म्हणणार छेद संच। ए आणि बी चा छेद संच किती, 4 आणि 5। छेद संच म्हणजे दोघांमध्ये येणारे, दोघांमध्ये समान येणारे, त्याला आपण म्हणतो छेद संच। आता छेद नंतर संयोग संच, पण त्याच्या अगोदर आपण लिहू, चला, नंबर ऑफ ए छेद संच बी बरोबर किती 2 आले बरोबर। नंबर ऑफ ए छेद संच बी आपल्याला मिळाले 2। आता छेद नंतर एक आहे संयोग संच, संयोग संच। संयोग बघा, संयोग म्हणजे काय, एकत्र येणे सगळे। आपण बघितलं संयोग म्हणजे काय, नदीचा ज्यावेळेस संगम होतो त्यावेळेस दोन नद्या एकत्र येऊन एकच नदी बनते। या नदीतलं सगळं पाणी, या नदीतलं सगळं पाणी एकत्र येऊन एक नदी बनते मोठी, संयोग होतो, तिथं संगम होतो। म्हणून इथं संयोग म्हणजे दोघांमधले सगळे घटक लिहायचे। काय लिहायचं, ए मधले पण घटक लिहायचे, बी मधले पण लिहायचे, फक्त एक काम करायचं, जे डबल येतात ते नाही लिहायचे, त्यांना एकदाच लिहायचं। म्हणजे बघा, ए संयोग संच बी हे संयोग संचाचं चिन्ह आहे, सगळे लिहा। पहिले ए मधले लिहा, 1 2 3 4 5 लिहिले, पहिले ए मधले सगळे 1 2 3 4 5 लिहिले। आता बी मधले लिहिताना 4 ऑलरेडी लिहिलाय, 5 ऑलरेडी लिहिलाय, 6 आणि 7 लिहा। म्हणजे अशा प्रकारे आपल्याकडं नंबर ऑफ ए छेद संच बी संयोग संच ए संयोग संच बी बरोबर किती आले माझ्याकडं, 1 2 3 4 5 6 7 आले। ओके, तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, या सगळ्या गोष्टी समजून घेऊ शकतो। आपल्याला दोन गोष्टी माहिती पाहिजेत, ए छेद संच बी आणि छेद संच आणि संयोग संच, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे की बाबा छेद संच कशाला म्हणतात, संयोग संच कशाला म्हणतात। आता एक लक्षात घ्यायचं, म्हणजे दोघांमध्ये जे काही समान घटक आहेत त्याला छेद संच म्हणायचं, आणि दोघांमधले जे काही एकत्र घटक, म्हणजे छेद संचामध्ये काय लिहायचं, दोघांमध्ये जे समान घटक आहेत ते सगळे छेद संचामध्ये लिहायचे, आणि संयोगमध्ये सगळे लिहायचे, ए मधले पण लिहायचे, बी मधले पण लिहायचे, फक्त जे डबल येतात त्यांना एकदाच लिहायचं। ठीक आहे, आता मी हे पुसतो, तुम्हाला जर याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता। बघा, या सराव संचासाठी खूप इम्पॉर्टंट आहे ते सगळे घटक,
समजून घेणं, छेद संच म्हणजे काय, संयोग संच म्हणजे काय. आता एक सूत्र तुम्हाला सांगतो, जे सूत्र या गणितासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आता जी काही आपण गणितं बघणार आहोत ना त्यांच्यासाठी महत्त्वाचं सूत्र बघा, तुम्हाला सांगतो. नंबर ऑफ ए संयोग संच बी बरोबर नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए छेद संच बी. हे सूत्र आहे, लक्षात घ्यायचं. याला उलटं पण करता येतं. हा नंबर ऑफ ए छेद संच बी इकडे येऊ शकतो. बघा या ठिकाणी हे सूत्र आपल्याला समजून घेता आलं पाहिजे, सूत्र समजून घेतलं पाहिजे. सूत्र लिहून घ्या. नंबर ऑफ ए छेद ए संयोग संच बी बरोबर नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए छेद संच बी. अशा प्रकारे हे सूत्र आहे, ज्याचा उपयोग आपल्याला इथं करायचा. आता बघा मी पहिलं जे गणित आहे, पहिल्या नंबरचं जे गणित आहे, आपण पहिलं गणित बघू, ज्याच्यामध्ये नंबर ऑफ ए बरोबर 15 दिलं आहे बरोबर. त्याच्यानंतर नंबर ऑफ ए संयोग संच बी बरोबर आपल्याला दिलं आहे 29. त्याच्यानंतर नंबर ऑफ ए छेद संच बी बरोबर आपल्याला दिलं आहे 7 आणि काढायला सांगितलं आहे नंबर ऑफ बी. आता या सगळ्या गोष्टी या सूत्राच्या आधारावर काढायच्या. सूत्र काय बाबा, नंबर ऑफ ए संयोग संच बी बरोबर नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए छेद संच बी. सूत्रात किमती टाकू. ए संयोग बी किती बाबा, ए संयोग संच बी 29 आहे, लिहून टाका 29. नंबर ऑफ ए किती बाबा 15 आहे, लिहून टाका 15. नंबर ऑफ बी माहिती आहे का, नाही माहिती, काढायचं आहे. नंबर ऑफ बी आपल्या जागेवर वजा ए छेद संच बी किती, छेद संच बी 7 आहे, झालं. आता 29 आपल्या जागेवर बरोबर 15 वजा 7, 15तून 7 गेले किती राहिले बाबा, 8 राहिले, अधिक नंबर ऑफ बी आपल्या जागेवर. आता 8 अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले, वजा झाले, म्हणून 29 वजा 8 बरोबर नंबर ऑफ बी. म्हणून आपल्याकडे नंबर ऑफ बी बरोबर किती, 29तून 8 गेले 21. तर अशा प्रकारे आपण नंबर ऑफ बी बरोबर 21 काढू शकतो. तर खूप सोपा प्रश्न आहे, फक्त आपल्याला हे सूत्र लिहिता आलं पाहिजे. म्हणजे पहिला जो प्रश्न आहे त्याचं उत्तर हे अशा प्रकारे आपण काढू शकतो, फक्त हे सूत्र माहिती पाहिजे. आता याच सूत्राचा वापर आपण हे गणित सोडवताना करूयात, शाब्दिक गणित. ठीक आहे, आता मी हे रफ करतो, पुसतो. ओके, तर आता पुढं जाऊयात. पण एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, बरेच विद्यार्थी नवीन आहेत आपल्या यूट्यूब चॅनलवर, पण अजून चॅनल सबस्क्राईब नाही केला तुम्ही. ज्यांनी सबस्क्राईब नाही केला त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून टाका. ओके, आता आपण बघूयात पुढचं गणित 2 नंबरचं. बघा, एका वसतिगृहात 125 विद्यार्थी आहेत. किती आहेत, 125 विद्यार्थी एका वसतिगृहामध्ये आहेत. तर बघा मित्रांनो, हे शाब्दिक गणित जे आहे ते आता आपण समजून घेऊयात. एका वसतिगृहात 125 विद्यार्थी आहेत. किती विद्यार्थी आहेत, 125 विद्यार्थी. मग आपण काय करू, या ठिकाणी एकूण विद्यार्थी जे आहेत इथं म्हणू एकूण विद्यार्थी आपल्याकडे किती आहे बाबा, 125 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 80 विद्यार्थी चहा घेतात, 60 विद्यार्थी कॉफी घेतात, 20 विद्यार्थी चहा आणि कॉफी दोन्ही घेतात. आता आपल्याकडे बघा 2 प्रकारचे 2 गोष्टी आहेत, एक तर चहा आणि कॉफी. मग आपण इथे एक काम करू, चला चहा पिणारे विद्यार्थी संच ए, आपण असं म्हणू संच ए बरोबर चहा पिणारे विद्यार्थी. ओके, चहा पिणारे विद्यार्थी आहेत. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट संच बी जो आहे त्याला आपण काय म्हणू, कॉफी पिणारे विद्यार्थी. ओके, विद्यार्थी. आता बघा, आता संच ए म्हणजे चहा पिणारे विद्यार्थी किती बाबा, चहा घेतात. 80 विद्यार्थी चहा घेतात, म्हणजे नंबर ऑफ ए बरोबर किती, 80 विद्यार्थी. त्याच्यानंतर 60 विद्यार्थी कॉफी घेतात, म्हणजे कॉफी घेणारे म्हणजे बी, नंबर ऑफ बी बरोबर किती, 60. आता यानंतर आणखी एक गोष्ट आहे की 20 विद्यार्थी चहा आणि कॉफी दोन्ही घेतात, म्हणजे जे चहा पण घेतात कॉफी पण घेतात. चहाच्या लाईनीमध्ये पण येतात, कॉफीच्या लाईनीमध्ये पण येतात, दोघांमध्ये येतात. म्हणजे दोघांमध्ये येतात त्याला छेद संच म्हणतो, लक्षात घ्यायचं. जे दोघांमध्ये येतात त्यांना छेद संच, आपण मागे बघितलं होतं छेद संच, दोघांमध्ये येतात त्याला छेद संच. म्हणून नंबर ऑफ ए छेद संच बी बरोबर किती, 20. आता मुद्दा काय आहे की 125 एकूण विद्यार्थी आहेत आणि असे विद्यार्थी काढायचे आहेत की जे एकही पेय नाही पित, काहीच पित नाही. मग आपण काय करू, एकूण विद्यार्थी 125 बरोबर, वर्गामध्ये 125 बसलेत. त्याच्यामधून आपल्याला काय पाहिजे, काहीच न पिणारे विद्यार्थी. मग आपण काय करू, पिणाऱ्या विद्यार्थ्यांना उभं करू आणि वर्गाच्या बाहेर काढू.
म्हणजे या 125 मधून पिणारे विद्यार्थी म्हणजे जे चहा पितात, कॉफी पितात, चहा कॉफी दोन्ही पितात, त्या पिणाऱ्यांना वजा करायचं. म्हणजे एकूण विद्यार्थ्यांमधून पिणाऱ्यांना वजा करायचा. आता पिणारे कुठले सगळे काढायचे, म्हणजे ज्याच्यात सगळे आले पाहिजे, चहा पिणारे, कॉफी पिणारे, चहा कॉफी दोन्ही पिणारे सगळे आले पाहिजे. असे सगळे कुठे येतात, संयोग संचामध्ये येतात. म्हणून आपण सगळ्यात आधी काय करू, आता नंबर ऑफ ए संयोग संच बी या ठिकाणी आपल्याला माहिती नाही आहे, तो काढावा लागेल. पहिला नंबर ऑफ ए संयोग संच बी काढू, ज्याचं सूत्र आपल्याकडे आहे नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए छेद संच बी. हे सूत्र मगाशी सांगितलं मी. किमती टाकू. नंबर ऑफ ए किती, कुठे गेला बाबा, नंबर ऑफ ए 80, इथं लिहा 80, अधिक नंबर ऑफ बी किती 60, लिहून टाका 60, आणि वजा नंबर ऑफ ए छेद संच बी किती 20 आहे, 20 लिहा. 80 आणि 60 किती झाले 140, वजा आपले हे 20, 140 20 गेले किती राहिले 120. अशा प्रकारे नंबर ऑफ ए संयोग संच बी बरोबर 120. 120 विद्यार्थ्यांमध्ये कुठले विद्यार्थी येणार, चहा पिणारे येणार, कॉफी पिणारे येणार, चहा आणि कॉफी दोन्ही पिणारे विद्यार्थी 120च्या गटामध्ये येतील. मग आता आपल्याला कुठले विद्यार्थी काढायचे आहेत, एकही पेय न पिणारे, एकही पेय न पिणारे, एकही पेय न पिणारे विद्यार्थी हे आपल्याला काढायचे आहेत. हे कसे काढणार आपण, एकूण विद्यार्थी जे आहेत आपले, एकूण विद्यार्थी, या एकूण विद्यार्थ्यांमधून आपण वजा करणार. कोणाला वजा करणार, नंबर ऑफ ए संयोग संच बी ला, नंबर ऑफ ए संयोग संच बी ला. एकूण विद्यार्थी किती बाबा आपल्याकडे 125, आणि वजा ए संयोग संच बी किती 120, 120 मधून 125 गेले किती राहिले 5. म्हणजे 5 विद्यार्थी असे आहेत की जे चहा पण नाही पित आणि कॉफी पण नाही पित. पितात तरी काय, हा मोठा विषय, त्याच्यावर काही चर्चा करायची नाही. तत्पूर्वी याचा स्क्रीनशॉट तुम्ही घ्या. आता आपण थोडंसं पुढे जाऊ, स्क्रीनशॉट घ्या. ओके, यस, तुम्ही घेतला असेल स्क्रीनशॉट, पण आपण आता इथंच थांबू. आणि तुम्हाला ही सगळी गणितं बघायची असतील, यानंतर पुढे आणखी सुद्धा 3 गणितं आहेत. तर ती 3 गणितं तुम्हाला कुठं बघायला भेटेल, तर काळजी करू नका. या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले, ज्यामध्ये सराव संच 1.4 आहे. त्या 1.4 मध्ये तुम्हाला सगळी गणितं मिळतील. या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून डिस्क्रिप्शनमध्ये 4 सराव संचांच्या लिंक दिल्यात. सराव संच 1.1, 1.2, 1.3, 1.4. त्या 4ही सराव संचांमध्ये या पहिल्या प्रकरणातल्या सगळ्या गणितं तुम्हाला बघायला मिळतील. ओके, तर आता लगेच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जा. पण डिस्क्रिप्शनमध्ये जाण्याच्या अगोदर या व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. ओके मित्रांनो, बाय, धन्यवाद.